10,000 किलोमीटर लांबीचा वादळी ढग येतोय जवळ. शेवटी ज्याची भीती होती तेच घडलं. संपूर्ण महाराष्ट्राची झोप उडवणारी एक महाभयानक बातमी समोर. जेव्हा एका सॅटेलाइटद्वारे काढलेला फोटो समोर आला, ज्याने भारताच्या मध्य भागापासून तर दक्षिण कोरियापर्यंत एक महाकाय वादळी ढग सॅटेलाइटच्या फोटो दिसलाय, जो पाहून हवामान तज्ज्ञांचे डोळे पांढरे झाले. खरं तर याला कुणी सिरियसली घेत नाहीये. पेपरला बातमी आली, टीव्हीला बातमी आली, कुणी सिरियसली घेतलं नाही. पण अचानक 2 दिवसापूर्वी उत्तराखंडमध्ये महाभयानक पाऊस झाला. त्यावेळेस तो ढग उत्तरेकडून खाली सरकत होता. दुसरा फटका उत्तर प्रदेशला बसला. पण काल अचानक जेव्हा राजस्थानच्या वाळवंटामध्ये अचानक ढगफुटी झाली आणि काही तासातच 170% पाऊस झाला, तेव्हा अख्ख्या देशातल्या मंत्रिमंडळाची झोप उडाली. वाळवंटात कधीच पाऊस पडत नाही, ती 170% पाऊस होणं म्हणजे ही धोक्याची घंटा होती. कारण की तो ढग आता महाराष्ट्राकडे सरकलाय. खरं तर हा ढग फक्त भारतच नाही तर चीन आणि दक्षिण कोरियापर्यंत पसरलाय. आता सगळ्यांना आधी वाटलं हा ढग फक्त उत्तर भागात काम करेल, पण या ढगाचा काल रात्री फक्त 10 किलोमीटरचा भाग महाराष्ट्राच्या सीमेत घुसला होता. तेवढ्यातच उत्तर महाराष्ट्रातली 2 गावं पाण्याखाली गेली. 5 मिनिटाच्या धरण भरलं. विजांचा तांडव असा झाला की अक्षरशः काही सेकंदात 10-12 ठिकाणी विजा पडल्या. आणि हाच वादळी ढग आता महाराष्ट्रावर हल्ला करतोय. या परिस्थितीचं गांभीर्य ओळखून मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब बैठक घेतली आणि संपूर्ण राज्याला हाय अलर्टवर राहण्याचे आदेश दिले. आता हा ढग हळूहळू वरून खाली सरकतोय. हा प्रत्येक जिल्ह्यात फुटणार, पण प्रत्येक जिल्ह्याची तारीख वेगळी आहे. त्या तारखा आणि जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यात आली. कोणत्या जिल्ह्यात कोणत्या तारखेला हा ढग येणार, तिथे काय परिस्थिती होणार, शाळा कॉलेजला कशा सुट्ट्या राहणार, शेतकऱ्यांसाठी काय सूचना आहे, कधी कधी कोणत्या तारखेला कधी काय होणार, सगळी माहिती देणार आहेत. पहा, त्यामुळे या बातमीला हलक्यात घेऊ नका, कारण की टीव्हीलाही ही बातमी आलेली आहे. त्यामुळे सगळ्या राज्यामध्ये एक प्रकारचा हाय अलर्ट देण्यात आलाय. आता तुमच्या जिल्ह्यात कधी काय होणार, कधी काय सुरू काय बंद राहणार, हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका. आता सगळ्यात आधी तुमच्या मनात पहिला प्रश्न आला असेल की एवढा मोठा 7 ते 10,000 किलोमीटरचा ढग अचानक आला कुठून? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर अरबी समुद्र आणि हिंदी महासागरातून प्रचंड वाफेचे वारे उठले आहेत. आशिया आणि इतर खंडातील हवामान यंत्रणा या वाऱ्यासोबत एकत्र आल्या तेव्हा आकाशात वाफेचा एक खूप मोठा महामार्ग तयार झाला, ज्याला हवामानशास्त्रात मॉन्सून कन्व्हर्जन झोन म्हणतात. ही काही काल्पनिक गोष्ट नसून सॅटेलाइटच्या फोटो स्पष्ट दिसणारी खरीखुरी ढगांचा एक पट्टा आहे. हा इतका मोठा ढग आहे की याच्यातील आशियातील 4 ते 5 ढग एकाच मोठे देश एकाच वेळी ढागले गेलेत. या ढगाच्या पोटात प्रचंड पाणी आणि ताशी 100 किलोमीटर वेगानं वाहणारे चक्रीवादळ दडले. उत्तर भारतात या ढगाने आधीच तांडव केलाय. तिथली दृश्य पाहून अंगावर काटा येईल. या महाकाय ढगाचा पहिला फटका उत्तर भारताला असून उत्तराखंड, राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये अचानक असा पाऊस झाला की लोकांना सावरायला वेळ मिळाला नाही. ज्या राजस्थानच्या वाळवंटात लोक वर्षानुवर्ष पावसासाठी वाट पाहतात, तिथे एकाच दिवसात 170 ते 180% पाऊस झाला. वाळवंटात नद्या वाहू लागल्या, गावेच्या गावे पाण्याखाली गेली. उत्तराखंड आणि हिमाचलमध्ये डोंगर खचायला सुरुवात झाली असून नद्यांनी रौद्ररूप धारण केलंय. उत्तरेत हा हाहाकार माजवल्यावर आता या ढगांची नजर महाराष्ट्राकडे वळाली आहे. खरं तर काल रात्रीपर्यंत महाराष्ट्रात विशेषतः कोकण आणि पालघरमध्ये परिस्थिती ठीकठाक वाटत होती. प्रशासनाने फक्त रेड अलर्ट दिला होता, पण अचानक मध्यरात्री आकाशात ढगदमा झाले आणि एवढा मुसळधार पाऊस झाला की पालघरमध्ये अचानक पाणी पातळी वाढून लोक जीव वाचवण्यासाठी घरांच्या छतावर जाऊन बसले. उत्तर महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील एका गावात अत्यंत विचित्र आणि भयंकर परिस्थिती निर्माण झाली. हे कशामुळे घडलं माहिती आहे का? कारण या 10,000 किलोमीटर लांबीच्या ढगाचा फक्त 10 ते 15 किलोमीटरचा एक छोटासा तुकडा महाराष्ट्राच्या सीमेत शिरला. आता जर 15 किलोमीटरच्या ढगानं धुळ्यात आणि पालघरमध्ये अवस्था केली तर विचार करा, अख्खा ढग जेव्हा महाराष्ट्राच्या आकाशात सरकेल तेव्हा काय होईल. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, हवामान खात्याने कोणत्या कोणत्या जिल्ह्यांना काय काय सांगितले तर पहा, याचे 3 टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यात काही जिल्हे, दुसऱ्या टप्प्यात दुसरे जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यात तिसरे जिल्हे. पहिल्या टप्प्यामध्ये मोठं संकट, दुसऱ्या टप्प्यात त्यापेक्षा मोठं संकट आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये सगळ्यात भयानक संकट. तर पहिल्या टप्प्यात आकाशात अचानक काळे कुट्ट ढग जमा होतील. सुरुवातीला ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगानं वारे सुटतील. लोकांना वाटेल का नेहमीसारखा साधा मान्सूनचा पाऊस, पण हा निसर्गाचा छुपा वारा असेल. अचानक पावसाची एक अशी भयानक आणि विचित्र लाट येईल की जी आजपर्यंत महाराष्ट्रानं कधी पाहिली नसेल. या पहिल्या टप्प्यात किनारपट्टीलगतची गावे मुंबई, ठाणे, पालघर आणि नदीकाठच्या गावामध्ये पाणी शिरण्यास सुरुवात होईल. दुसरा टप्पा आधी भयानक असेल. यामध्ये ताशी 80 ते 100 किलोमीटर वेगानं विनाशकारी वादळ येईल.
आणि आकाशात विजांचा इतका भयानक कडकडाट होईल की सिमेंटची पक्की घरे सुद्धा हादरतील. विजा पडल्यामुळे अनेक ठिकाणी विजेंचे खांब आणि झाडे कोलमंडून पडतील. या टप्प्यात वारा आणि पाऊस एकत्र येऊन संपूर्ण जनजीवन विस्कळीत करून टाकेल. तिसरा टप्पा सगळ्यात घातक मानला जातोय. या टप्प्यात ढगातून पावसाचा थेंब नाही तर जणू आकाशातून थेट धबधबा कोसळतोय असा पाऊस पडेल. अवघ्या 10 ते 15 मिनिटात 3 ते 4 फूट पाणी साचेल. जशी परिस्थिती राजस्थान आणि उत्तराखंडमध्ये झाली तशीच परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण करण्याचा धोका या तिसऱ्या टप्प्यात आहे. आता मुख्य प्रश्न म्हणजे हा ढग नक्की कोणत्या तारखेला महाराष्ट्रात धडकणार आणि प्रशासनाचे काय नवे नियम जारी केलेत. हवामान खात्याने दिलेल्या ताज्या माहितीनुसार या महाकाय ढगांचा मुख्य प्रभाव 31 जुलै नंतर महाराष्ट्रात दिसायला सुरुवात होणार आहे. लक्षपूर्वक आहे का? 31 ते 4 ऑगस्ट 31 जुलैपासून 4 ऑगस्ट पर्यंत या 5 दिवसाच्या कालावधीत महाराष्ट्रात महाप्रलय होण्याची शक्यता वर्तवण्यात आली. ज्यामध्ये पहिल्या टप्प्यात सोसाट्याचा वारा आणि काळेकुट्ट ढग जमा होतील आणि 40 ते 50 किलोमीटर वेगानं वादळी वारे सुटतील आणि ढगफुटी सदृश्य पावसाचा कहर होईल. या पावसात एक अशी भयानक आणि विचित्र लाट येईल ती महाराष्ट्राने कधी पाहिली नसेल. तर पहिला टप्पा जर आपण बघायला गेलं तर तो 31 जुलैला सुरू होतोय. 31 जुलैमध्ये पहिला टप्पा मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी या 4 जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळेल. आता दुसरा टप्पा जो आहे तर तो विदर्भातल्या जिल्ह्यामध्ये आहे. तर त्याच्यामध्ये ताशी 80 ते 100 किलोमीटर वेगानं विनाशकारी वादळ येईल. आकाशात इतका भयांचा कडकडाट होईल की सिमेंटचे घरे हादलतील आणि विजा पडल्यामुळे अनेक ठिकाणी विजांची खांबं आणि झाडे कोलमंडून पडतील. या टप्प्यात वारा आणि पाऊस एकत्र येऊन संपूर्ण जनजीवन विस्कळीत करून टाकेल. तिसरा टप्पा सगळ्यात घातक आहे बघा. याच्यामध्ये ढगातून पावसाचा थेंब नाही तर आकाशातून थेट धबधबा कोसळतोय असा पाऊस पडेल. अवघ्या 10 ते 15 मिनिटात 3 ते 4 फूट पाणी साचेल. जशी परिस्थिती राजस्थान, उत्तराखंडात झाली तशीच परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होण्याचा धोका. या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन सरकारने 3 टप्प्यामध्ये याची धोकेदायक परिस्थिती सांगितली. पहिला टप्पा 31 जुलै ते 2 ऑगस्ट, त्यानंतर 2 ते 3 ऑगस्ट दुसरा टप्पा आणि 3 ऑगस्ट ते 4 ऑगस्ट जवळपास चौथा टप्पा. तर याच्यामध्ये सिंधुदुर्ग आहे, त्यानंतर धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक या उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये हाहाकार उडेल. त्यानंतर पुणे, नंतर सातारा, त्यानंतर कोल्हापूरमध्ये भयानक पाऊस होईल. त्यानंतर सांगली, पश्चिम महाराष्ट्र आणि छत्रपती संभाजीनगर या भागात मुसळधार पावसाचा इशारा त्या काळात आहे. परिस्थितीचं गांभीर्य घेऊन सरकारने सांगितलंय की परिस्थिती पाहूनच बाहेर पडा. 31 जुलै ते 4 ऑगस्ट दरम्यान शाळा, कॉलेजेस ज्या ज्या ठिकाणी निर्देश दिले जातील तिथे बंद राहतील. समुद्रकिनारे, नद्या, धबधब्या त्याचबरोबर डोंगर ठिकाणी जाण्यासाठी कडक बंदी घालण्यात येईल. शेतकरी बांधवांनी साचलेल्या पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करावी असंही सांगण्यात आलं. हा 1000 किलोमीटरचा ढग ही अफवा नसून सॅटेलाइटने दाखवलेलं वैज्ञानिक सत्य आहे. त्यामुळे 31 ते 4 जुलै दरम्यान सतर्क राहण्याची सूचना त्याच्यामध्ये दिलेली आहे. तर ही जी माहिती आहे आतापर्यंत ही बातमी ऐकली ती ऐकून कुणालाही भीती वाटेल, पण लक्षात घ्या ही केवळ निसर्गाची एक शक्यता आहे. निसर्ग कधी आपलं रूप बदलू शकतो सांगता येत नाही, पण काळजी घेतलेली कधीही चांगली. तर तुम्हाला काय वाटतंय, तुम्हाला हा अंदाजाविषयी तुमचं काय मत आहे नक्की कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.